Hello friends, very good morning. Friends, once again we are going to see the same page 174. मित्रांनो आपण दरवेळेस काय करतो की आपण टेक्स्टबुकची स्क्रीन शेअर करत असतो आणि विद्यार्थ्यांना त्याविषयी इन्फॉर्मेशन देत असतो. परंतु मित्रांनो काय होतं की बरेच विद्यार्थी नोट्स काढत नाही असं मला वाटतं. जरी तुम्ही काढत असताल तर ते चेक करायला हवी. आपण पेज नंबर 174 वर आहोत आणि या ठिकाणी आपण जो काही आता जिथपर्यंत भाग घेणार आहोत ओके तिथपर्यंत काही नोट्स मी तुमच्यासाठी काढलेले आहेत. ते तुम्हाला ब्लॅकबोर्डवर दिसत आहेत. यू कॅन सी ऑन ब्लॅकबोर्ड अँड आय होप दॅट यू हॅव टू राईट डाऊन ऑन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकवर पण ते तुम्ही लिहिले पाहिजे असं मला वाटतं. तर मित्रांनो अतिशय इन्फॉर्मेटिव्ह लेसन आपल्या जवळ आहे. हा जो इन्फॉर्मेटिव्ह लेसन आहे त्याला मी सुरुवात करत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी शांतपणे फक्त ब्लॅकबोर्ड आणि मी जे काही सांगतोय त्याकडे लक्ष द्या. ओके, सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज इट? द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बुनियर अँड ओरोनोको बाय अफ्रा बेल initiated the plantainous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Duff, Robinson Crusoe, Moll Flanders, and Jonathan Swift. Gulliver's Travels, a famous satire. Satire म्हणजे आपण त्याला सटायरा विडंबन म्हणू शकतो. सटायरा काय म्हणू शकतो आपण? विडंबन. ओके, आता मी जे काही या ठिकाणी वाचन केलं ते वाचन मी तुम्हाला समजवतो. मित्रांनो 18व्या शतकामध्ये 18th सेंचुरी मध्ये बघा, लक्ष द्या. आपण थोडंसं कॅमेरा इकडे घेऊया. यस, सो कॅन यू सी? यस, 18व्या शतकामध्ये मित्रांनो yes, see, in the 18th century there are some minor and major novelists. काही मायनर आणि मेजर नॉव्हेलिस्ट यांनी बरेच नॉवेल लिहिले, कादंबरी लिहिली आणि जे कादंबरी एक प्रकारचे सटायर होते म्हणजे विडंबन करणारे होते. आता ते कोणते बघा. पहिले जे नॉव्हेलिस्ट होते ते होते जॉन बुनियर, ज्यांनी लिहिली द पिलग्रिम्स प्रोग्रेस. केव्हा लिहिली? 1658. सपोज तुम्ही हे पाठांतर केलं तर पाठांतर नंतर मित्रांनो मॅच द कॉलम क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल. फॉर एक्झाम्पल क्रोनॉलॉजिकल ऑर्डरच्या बाबतीत मी एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देतो. बघा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा जरी प्रश्न असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा जरी प्रश्न असेल तर ही जी ऑर्डर आहे जॉन बुनियर, अल्फाबेट, जॉनसन स्विफ्ट आणि डॅनियल ड्यूफ हे वर खाली दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल जॉनसन स्विफ्ट हा 1 नंबरवर दिला असेल. ओके, अल्फाबेट हे 4 नंबरवर दिला असेल. सो व्हॉट इज युअर ड्युटी टू डू इट अकॉर्डिंगली देअर प्रोग्रेस. म्हणजे त्यांनी ज्या ज्या पद्धतीने ज्या नॉवेल लिहिल्या त्या पद्धतीने त्यांना लिहा. म्हणजे त्यांचा कालावधी काय, व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ देम, त्यांचा जो काही कालावधी होता त्यांचे जे काही इयर होते त्यानुसार त्यांना आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. फॉर एक्झाम्पल यांनी सी नंबरवर घेतले म्हणजे 3 नंबरवर, तर त्याला 1 नंबरवर घे आणि अशा पद्धतीने ए बी सी आणि डी ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जरी तुम्ही लावली तरी मित्रांनो 2 मार्क तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता सहज. अजून एक प्रश्न याच्यावर विचारला जाईल की मॅच द कॉलम्स आहे, फिल इन द ब्लँक आहे. हे प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारले जाऊ शकतात. ओके, तर आपण हे पाठांतर करूया किंवा लक्षात ठेवूया. जॉन बुनियर यांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस 1678 मध्ये लिहिले. गेट इट? कळतंय का वृंदा? आपल्याला काय करायचे, इन्फॉर्मेटिव्ह लेसन म्हणून पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी काढायचे. तर काही पॉइंट्स मी काढले. याच्यापेक्षा चांगले तुम्हाला मी पीपीडी चे नोट्स देणारे जे माझ्या ब्लॉगवर राहणारे. परंतु आता आपण समजून घेण्यासाठी आता लेसन वाचण्यापेक्षा आता मी ते वाचलं पण बऱ्याच वेळेस कळत नाही आपल्याला तर आपण पॉइंट्स काढले पाहिजे. जॉन बुनियर यांनी काय म्हटलं?
द पिलग्रिम्स प्रोग्रेस केव्हा लिहिली 1678 मध्ये. गेट इट. नेक्स्ट अल्फा बेन यांनी ओरोबुकू 1688 ला लिहिली. त्यानंतर जॉर्मन स्वीट यांनी गुलिवर्स ट्रॅव्हल लिहिली. डॅनियल डुफो यांनी 2 नॉवेल लिहिल्या. दोज आर डिपेंड ऑन द सटायर. विडंबनावर आधारित होते. ते होती मॉर हँडल्स आणि रॉबिन्सन क्रुसो. मी सगळ्यांना या ठिकाणी असं सांगेन की तुम्ही गुगलवर काही ना काही सर्च करत असतात तुमच्या विषयांचं, समजा फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ आहे, बायो आहे किंवा जॉग्राफी आहे किंवा डिफेन्स आहे, अशा विषयांचं तुम्ही सर्च करत असताना तर इंग्रजीचं तुम्ही सुद्धा या व्यक्तीला जरी तुमची पाहण्याची इच्छा असेल की जॉन बुनियान कोण आहे तर हे नाव तुम्ही टाका. चित्रासह त्यांच्या नॉवेल्सवर ते या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि गुगल मध्ये सर्च केल्यानंतर कायमस्वरूपी तुमच्या ते डोक्यात राहू शकतं असं म्हणतात. ओके. सी आता यानंतर मित्रांनो जेव्हा हे मायनर नॉवेलिस्ट होते त्यानंतर काही मेजर नॉवेलिस्ट होते बघा. मेजर नॉवेलिस्ट कोण कोण होते? सॅम्युअल रिचर्डसन, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न आणि टॉबियास स्मॉलेट हे मेजर नॉवेलिस्ट होते त्यावेळेचे 18व्या शतकाचे. बघा आपण 18व्या शतकामध्ये मायनर आणि मेजर 2 नॉवेलिस्ट या ठिकाणी घेतले. मी जे तुम्हाला वाचून दाखवलं ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये. आज आपण काय बघतोय 18th सेंचुरी नॉवेलिस्ट. 18व्या शतकामध्ये जे नॉवेलिस्ट होऊन गेले, काही फॉरेनर्स आहेत आणि काही इंडियन आहेत, त्यांची इन्फॉर्मेशन आपण बघतोय. बघा पुढे बघा आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. यस, अ फेमस सटायर. गुलिवर्स ट्रॅव्हल्स हे काय आहे? समजा तुम्हाला मॅच द कॉलम्स मध्ये प्रश्न आला, मॅच द कॉलम्स मध्ये आला किंवा फिल इन द ब्लँक मध्ये आला तर तुम्ही या ठिकाणी गुलिवर्स ट्रॅव्हल्सला फेमस सटायर असं म्हणू शकता. म्हणजे रिकामी जागा किंवा मग जोड्या लावा तुम्हाला आलं तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. अदर मेजर नॉवेलिस्ट ऑफ 18th century are these are Samuel Richardson, Henry Fielding, Lawrence Stern and Tobias Smollett. हे मेजर नॉवेलिस्ट 18व्या शतकाचे होते ज्यांनी खूप छान असे वेगवेगळे कादंबरी लिहिले, नॉवेल लिहिले. मित्रांनो पुढे जाऊया. The tradition was enriched by many other stalwart novelists such as. मित्रांनो अजून काय झालं मित्रांनो बघा की इतर काही 18व्या शतकात काही एवढे नॉवेलिस्टने नॉवेल लिहिले आणि थांबून गेले अशातला भाग नाही. आता पुढे बघा काही नॉवेलिस्ट, काही कादंबरीकार हे खूप स्ट्रॉंग होते, म्हणजे स्टॉलवर्ड होते किंवा कट्टर होते की त्यांनी बरेच असे वेगवेगळे प्रकारचे नॉवेल दिले आणि ते खूप फेमस झाले अकॉर्डिंग टू द रीडर्स. आपण त्यांची माहिती बघूया. द ट्रॅडिशन म्हणजे काय? परंपरा. मित्रांनो आता तुमच्याकडे स्क्रीन शेअर पुस्तकाची नाहीये तर पुस्तक कंपल्सरी सगळ्यांना घेणं आहे आणि पुस्तकामधल्या एक ओळी या ठिकाणी मी तुम्हाला समजवतोय. ऍज वेल ऍज आय शो यू ऑल द पॉइंट्स ऑन द ब्लॅकबोर्ड. तुम्हाला पॉइंट्स पण या ठिकाणी दिसतात का? ट्रॅडिशन दाखवूया आपण. यस. The other major novelist of 18th century are Samuel Richardson, ज्यांनी लिहिलं Pamela or Virtue Rewarded and Clarissa, both epistolary novels. मित्रांनो epistolary novels म्हणजे a form of letters. काय आहे? In the form of letters. म्हणजे अक्षरांच्या फॉर्म मध्ये त्यांनी ही पमेला किंवा Virtue Rewarded and Clarissa या दोघी पण नॉवेल या ठिकाणी लिहिलेली आहे. पुढे बघा. द ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड. परंपरा कायम वाढत राहिली बाय मेनी ऑथर्स, स्टॉलवर्ड नॉवेलिस्ट सच ॲज चार्ल्स डिकन्सन. बघा इथे बघा चार्ल्स डिकन्सन, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हाउथॉर्न, हॉरेस वॉलकॉन, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स, H.G. वेल्स. हे जे काही नॉवेलिस्ट आहेत हे त्या वेळेचे अतिशय असे बघा स्टॉलवर्ड म्हणजे स्ट्रॉंग नॉवेलिस्ट होते की ज्यांच्या नॉवेल जबरदस्त त्यावेळेस फेमस झाले आणि रीडरला कादंबरीविषयी एक वेगळ्या प्रकारचं अट्रॅक्शन निर्माण झालं. ओके, सो इट इज नॉट स्टॉप हियर. इथंच थांबलेलं नाही.
आता आपण जे या ठिकाणी पाहिलं ते आहे 18th सेंचुरी. ओके मित्रांनो, हे आहे 18व्या शतकात. आपण पुढे अजून पुढे जाऊया. मी थोडस तुमचा वेळ घेतो आणि पुस्तक 18व्या शतकामध्ये आपण वेगवेगळे नॉवेलिस्ट बघितले, त्यांचे नॉवेल बघितले. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्ही जेव्हा हा लेसन रीड करत असता त्यावेळेला तुम्ही सुद्धा याचे नोट्स काढा, त्यांना पाठांतर करा आणि त्याच्यानंतर एखादी जेव्हा टेस्ट आपण घेणार आहोत ती टेस्टच्या वेळेस तुम्ही सगळ्याला अगदी व्यवस्थित पेपर सोडवायचा. आता आपण बघतोय 20th century नॉवेल्स. आता जे 20व्या शतकामध्ये कादंबरीकार होऊन गेले त्यांची इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. बघा, the 20th century is marked by the modern topics. आता 20व्या शतकामध्ये 18व्या शतकापेक्षा खूप बदल झाला. 20व्या शतकामध्ये जे काही नॉवेल मध्ये विषय घेण्यात आले ते विषय पूर्णपणे मित्रांनो आधुनिक होते. काय होते? मॉडर्न होते अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल. आणि त्या ठिकाणी त्या 20व्या शतकामध्ये मॉडर्न पहिला पॉइंट, नंतर इनोव्हेटिव्ह स्टाईल म्हणजे नाविन्यपूर्ण शैली वापरण्यात आली. त्यानंतर बघा अँड टेक्निक्स, काही तंत्रांचा वापर करण्यात आला. अँड वाइडन अँगल्स ऑफ द व्ह्यूज बाय नॉवेलिस्ट लाईक. आणि अगदी म्हणजे दूरदृष्टिकोन ठेवून जे काही मेजर नॉवेलिस्ट होते त्यांनी या 20व्या शतकामध्ये आधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करून या ठिकाणी नॉवेल लिहायला सुरुवात केली. हे नॉवेलिस्ट कोणते होते बघा, या ठिकाणी तो नॉवेलिस्ट बघूया. E.M. फॉर्स्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राहम ग्रीन, D.H. लॉरेन्स वरती मेजर लॉरेन्स सुद्धा आहे, विलियम गोल्डिंग आणि अँथनी बर्गिस. मित्रांनो, हे जे काही नॉवेलिस्ट होते यांनी 20व्या शतकामध्ये बराच बदल केला. या नॉवेलिस्टची नावं आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायची. यांनी 20व्या शतकामध्ये काय केलं की लोकांना म्हणजे जे काही रीडर्स आहेत, रीडर शुड बी अट्रॅक्ट द नॉवेल in the 20th century, so they used the technique like modern innovative style technique and modern style of the novel. वेगवेगळे स्टाईल त्यांनी यूज केले आणि हे नॉवेल अतिशय प्रसिद्ध होऊ लागले 20व्या शतकात. पुढे बघा मित्रांनो, they widen the circumference of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels. मग मित्रांनो, हे थांबलेले बघा 20व्या शतकामध्ये काय झालं की या कादंबरीकारांनी खूप नॉवेल लिहिल्या, कादंबरी लिहिल्या, परंतु त्या कादंबरीमध्ये त्यांनी काही विषय घेतले. ही कादंबरी लोकांना आवडली. रीडर मस्ट अट्रॅक्ट टू द नॉवेल. सो व्हॉट वी शुड बी डू, आपण काय करावं? सो दे यूज social, political, psychological and other modern issues in their novels. त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी राजकीय, सामाजिक, सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय आणि मॉडर्न इश्यू म्हणजे आधुनिक जे काही आजूबाजूला इव्हेंट आहे, घटना आहे, एखादी घडलेली घटना आहे ती त्या कादंबरीमध्ये देऊ लागते आणि या ठिकाणी कादंबरी लोकांना अट्रॅक्ट करू लागते. पुढे बघा, देयर आर एमिग्रेंट, स्थलांतरित. एमिग्रेंट म्हणजे एमिग्रेंट बघा, एक नवीन शब्द आला, एमिग्रेंट. एमिग्रेंट याचा अर्थ होतो स्थलांतरित. बघा, एमिग्रेंट ऑथर्स लाईक सायमन रुश्दी इंडिया, V.S. नायपॉल ट्रिनिडाद, काजुओ इशिगुरो जपान,
अँड मेनी ऑलवेज. मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की या ठिकाणी नॉवेलिस्टचे नावासह ते कुठल्या देशाचे आहेत ते पण दिले. म्हणजे आता या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह साठी प्रश्न घेऊ शकतो आपण की फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला एखाद्या शहराचं नाव ब्लँक असेल तर तुम्ही ऑथरच्या समोर त्या शहराचं नाव पाठांतर करा. फिल इन द ब्लँक्स आहे, मॅच द कॉलम्स आहे, असे वेगवेगळे मल्टिपल टाइप ऑफ क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, म्हणून त्यावर तुम्ही फोकस करायचे. बघा मित्रांनो, या ठिकाणी असा विचार करू नका की या ठिकाणी हे जे काही नॉवेलिस्ट आहेत ते आम्ही कधी ऐकलेले नाही आहेत आणि मग आमच्याकडे पाठांतर होते का. एकदा दोनदा तुम्ही ते सगळे पाठांतर करा. अगदी मित्रासारखे तुमचे ते नॉवेलिस्ट लक्षात राहतील. जरी तुम्ही पाटीचा वापर केला, स्लेटवर तुम्ही लिहून घेतला, नोट्स काढले, तर मी गॅरंटीने सांगतो हे सगळे नॉवेलिस्ट तुम्ही तोंडी पाठांतर करणार विथ देअर नॉवेल्स अँड देअर इयर्स. त्यांचे कोणत्या वर्षी हे नॉवेल लिहिले. चला पुढे जाऊ. आता या ठिकाणी आपण मेल नॉवेलिस्ट बघितले. आता फिमेल नॉवेलिस्ट कोण कोणते. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉवेलिस्ट टू दिस ग्रेट पॅजेंट. आता हा जो काही 20वा शतक आहे त्यामध्ये त्यानंतर म्हणजे आपण 20व्या शतकाच्या नंतर काय झालं. ग्रेट पॅजेंट म्हणजे योगदान कॅन नॉट बी निग्लेक्टेड. म्हणजे स्त्रियांचं सुद्धा, ज्या स्त्रिया कादंबरीकार होत्या त्यांनी सुद्धा 20व्या शतकामध्ये मित्रांनो खूप साऱ्या वेगवेगळ्या कादंबरी लिहिल्या. ओके, मग आता बघा त्यांनी लिहिलेल्या कादंबरी आहेत द नॉवेल ऑफ मॅनर्स. म्हणजे एखादी अशी कादंबरी त्याच्यामध्ये मॅनर्स दिलेले आहे. ती होती इव्हेलिना. इव्हेलिना बाय फ्रँसी बर्नी. ही कादंबरी कोणी लिहिली आहे. इव्हेलिना बाय फ्रँसी बर्नी. गॉथिक नॉवेल्स बाय ॲन रॅडक्लिफ. A novel based on science of the age. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा आपल्याला समजून घ्यावा लागेल की या ठिकाणी नॉवेल आणि ती नॉवेल कशावर आधारित आहे हे दिले. फॉर एक्झाम्पल इव्हेलिना आपण एक घेऊया. इव्हेलिना, आता ही जी नॉवेल आहे इव्हेलिना, यस, इव्हेलिना ही नॉवेल आहे. इट्स ऑन मॅनर्स. लक्षात घ्या, मॅनर्स वर आधारित ही नॉवेल कोणी लिहिलेली आहे. फ्रँस बर्नी. म्हणजे इथं नॉवेलिस्ट आहे, नॉवेलचं नाव आहे आणि नॉवेल कशावर आधारित आहे ते सुद्धा दिलेले आहे. म्हणजे कधी कधी असा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हर्षल, हा, यस, ओके. सी आहे. पुढे बघूया आपण. आता पुढे दिलंय गॉथिक नॉवेल बाय ॲन रॅडक्लिफ. आता गॉथिक नावाची जी नॉवेल होती ती सायन्स वर आधारित होती. इट इज सायंटिफिक नॉवेल. फ्रँकेनस्टीन बाय मॅरी शेली आर लँडमार्क नॉवेल्स. लँडमार्क म्हणजे प्रसिद्ध कलाटणी देणारी नॉवेल. म्हणजे अतिशय मॅरी शेलीचं नाव हे इंग्लिश लिटरेचर मध्ये खूप फेमस आहे मित्रांनो. आणि त्यांनी जी नॉवेल लिहिली ती पूर्णपणे फ्रँकेनस्टीन बाय मेरी शेली आर लँडमार्क होती. ती अगदी प्रसिद्ध झाली आणि अनेक लोकांना ती वाचावीशी वाटली. Jane Austen has been ruling over the minds of the people through her novels. आता जेन ऑस्टेन या ज्या काही कादंबरीकार होत्या यांनी लोकांच्या मनावर अतिशय भयंकर असा ताबा मिळवला. लोकांना त्यांच्या ज्या काही नॉवेल आहेत ते इतके आवडू लागले की त्याची डिमांड सुद्धा ते लोक करू लागले. ओके, Browning's sister Emily and Charlotte have created their own plays by their incomparable works. The Wuthering Heights and Jane Eyre. आता दोन सिस्टर होत्या ज्या सिस्टरने दोन वेगवेगळ्या कादंबरी लिहिल्या. एक पहिली आहे द वंथरिंग हाइट्स अँड जेन आयर. या दोन कादंबरी लिहिल्या आणि त्या दोन्ही पण कादंबरी इनकम्पॅरेबल होत्या, म्हणजे अतुलनीय होते. लोकांना सुद्धा यांनी बऱ्याच अशा कादंबरी लिहून दिल्या आणि त्या कादंबरीने लोक त्यांच्या कादंबरीविषयी अट्रॅक्ट झाले. पुढे बघा आता मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर यू. आय होप दॅट इट विल बी आस्क्ड टू इन युअर बोर्ड एक्झाम. व्हॉट इज इट? बघा पुढे काय. मेरी अँड इव्हेंट्स Alice George Eliot wrote the novels reflecting psychological insight.
म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित सुद्धा एक कादंबरी या ठिकाणी मेरी अँड एव्हन्स ॲलिस जॉर्ज एलिट म्हणजे जॉर्ज एलिट यांनी मेरी अँड एव्हन्स ही एक कादंबरी लिहिली जी कम्प्लिटली सायकोलॉजिकल वर आधारित होती, त्याच्या इन्साइट म्हणजे दृष्टिकोनावर आधारित. पुढे महत्वाचा प्रश्न आहे, व्हर्जिनिया वुल्फ इज द पायनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. व्हेरी इम्पॉर्टंट हा पॉइंट या ठिकाणी मला लिहावंसं वाटतोय, खूप महत्वाचा आहे तो पॉइंट. सगळ्यांनी पाठांतर केला तर एकदम बेस्ट राहील. बघा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं मित्रांनो. बघा हा जो काही प्रश्न आहे, व्हर्जिनिया वुल्फ who is she? Keep in your mind, who is she? She is pioneer. Pioneerचा मराठीत अर्थ होतो आद्य प्रवर्तक, ज्यांच्यापासून सुरुवात होते. मग ते कसले आद्य प्रवर्तक होते हे बघा. Pioneer of stream of consciousness. Stream of consciousness. लक्षात घ्या हा शब्द थोडस पाठांतर करायला अडचण येणार आहे. कॉन्शियसनेस, यस, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा जो शब्द तुम्हाला कायम ध्यानात ठेवायचा. व्हर्जिनिया वुल्फ हे नाव आलं हे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस वर आधारित त्यांनी बरेच कादंबरी लिहिले. बट व्हॉट इज द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस? आपल्या मनात काय चाललेले आहे हे मनात ओळखणे किंवा मनात या ठिकाणी सांगणे म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आपण त्याला म्हणत असतो. आपले म्हणजे आता बघा या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्याच्या ज्या काही कादंबरी आहेत त्या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस वर आहेत आणि म्हणून स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस सुरुवात या व्हर्जिनिया वुल्फ यांनी केली. शी इज द पायनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. हे लक्षात घ्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो, हु इज द पायनियर ऑफ डॉट 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 किंवा व्हर्जिनिया वुल्फ इज अ पायनियर ऑफ डॉट 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 म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आपल्याला फिल इन द ब्लँक मध्ये या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. टेक्निक इन इंग्लिश नॉवेल म्हणजे इंग्रजी कादंबरीमध्ये एक नवीन टेक्निक आली. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे आपल्या मनात काय चाललेलं आहे या गोष्टीला ओळखण्यावर आधारित कादंबरी लिहिण्यात आली आणि ती कादंबरी लिहिली व्हर्जिनिया वुल्फ यांनी. हा पॉइंट खूप महत्त्वाचा. अगाथा क्रिस्टी created her own plays by writing many novels based on crime. मित्रांनो आता बघा या ठिकाणी जितके पण वुमेन नॉवेलिस्ट दिले तर त्यांनी नॉवेल कशावर आधारित ते आणि नॉवेलिस्ट या ठिकाणी दिलेले तर ते पण तुम्ही या ठिकाणी नोट्स करू शकता. आता अगाथा क्रिस्टी यांनी लोकांच्या मनावर पुन्हा एक आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यांनी ज्या काही कादंबरी लिहिल्या त्या कादंबरी कम्प्लिटली क्राईमवर आधारित. म्हणजे गुन्हा, क्राईम म्हणजे काय, गुन्हावर आधारित जे काही घटना असतात त्याच्यावर त्यांनी बरेच कादंबरी लिहिली. हरक्युलिस, पेरोट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय हर. आणि मित्रांनो दोन अजून या ठिकाणी वुमेन नॉवेलिस्ट आहेत. हरक्युलिस, पेरोट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय. म्हणजे या दोन नॉवेल आहेत की ज्या कम्प्लिटली डिटेक्टिव्ह वर म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो हेरगिरी करणारा किंवा तहकीकात करणारा आपण त्याला म्हणू शकतो तर त्याला डिटेक्टिव्ह म्हणतात. जो अगदी चुपे काम करत असतो, कोणाला न समजू देता अगदी गुपित काम करत असतो त्याला आपण डिटेक्टिव्ह म्हणतो. आणि हार्पर ली, मार्गरेट अटवूड, टॉनी मॉरिसन and Alice Walker have elevated the tradition for the to prosperity. मित्रांनो आता या ठिकाणी तीन नॉवेल वुमेन नॉवेलिस्ट नाव दिलेलं आहे. हार्पर ली हे पहिलं आहे, मार्गरेट अटवूड त्याच्यानंतर टॉनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हे कोण होते. यांनी जी काही ट्रॅडिशन होती जी परंपरा होती ती समृद्धीकडे नेली, एका उंचीवर नेली. बघा म्हणजे एका उंचीवर नेऊन ठेवणे, इलेव्हेटेड. त्यांनी ट्रॅडिशनला एक
प्रॉस्परिटीच्या म्हणजे समृद्धीच्या उंचीवर नेऊन ठेवलेलं होतं. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो दररोज आपण आता तुम्ही सगळ्यांनी टेक्स्टबुक वापरा. काय होतं, स्क्रीन शेअर होते, स्क्रीन शेअरच्या वेळेस बराच प्रॉब्लेम येतो. आता काय करायचं आपल्याला, इथे नोट्स काढायचे आणि कुठलाही लेसन ग्रामर असेल, ग्रामर पण आता अशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल. आणि तुम्हाला सगळ्यांना एक सूचना आहे, तुम्हाला आता तुमचे क्लास टीचर, लक्षात घ्या, तुम्हाला आता तुमचे क्लास टीचर एक सूचना टाकणार आहेत की आपण आतापर्यंत विषयाचे जे काही ऑनलाईन लेक्चर पाहिले, होमवर्क केले, त्यांचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे. तुमच्याकडून ते होमवर्क चेक केले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला इथं बोलवलं जाईल आणि ते बोलवल्यानंतर तुमचे होमवर्क या ठिकाणी चेक केले जातील आणि याच्यावरच तुम्हाला तुमचं मूल्यमापन होणार आहे, ते लक्षात ठेवा. ओके, आपण कोविड-19 चे सगळे रूल्स फॉलो करणार आहोत आणि ते रूल्स फॉलो करून या ठिकाणी येणार आहोत आणि आपण या वेगवेगळ्या दिलेल्या होमवर्क किंवा लेसन वर आधारित डिस्कशन करणार आहोत. ओके, सो 174 ला टुमॉरो आपण पुन्हा कंटिन्यू करू आणि इंडियन सिनारिओ हे काय आहे ते बघणार आहोत. आता पुढे मित्रांनो खूप छान अजून लेसन आहे आपला. या ठिकाणी बघा, नॉवेल त्याची माहिती दिली, एलिमेंट्स ऑफ नॉवेल याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ नॉवेल पण आहे, त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे सगळे प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो हिअर आय स्टॉप. थँक्यू.